आपला नेक्स्ट टॉपिक आहे ॲप्लिकेशन. करेक्ट. म्हणजेच काय तुमचं ते उपयोजन आहे. उपयोजनमध्ये काय असतात की यू हॅव टू गिव्हन अ रायटिंग प्रॉब्लेम. हे तुम्हाला काय लेखी प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला असतो. त्यावर तुम्ही करायचं आहे यू कॅन प्रिपेअर अ सायमल्टेनियस इक्वेशन. त्यावर तुम्ही एक समीकरण तयार करायचं आणि दिलेले जे असेल कुणाची वय विचारतात, यू कॅन फाइंड द एज or the difference between the mother's and father's age, or mother's or son, father or son, depends on whatever problem may come. तुम्हाला प्रॉब्लेम येतो कुठला यावर ते सगळं अवलंबून आहे. मग हे उपयोजनमध्ये काय असतं की आपण जी प्रोसेस केलीत पहिले, जसे सायमल्टेनियस फाइंड केलेत, इक्वेशन तयार करायचं, यू हॅव टू गिव्हन कंडिशन, तुम्हाला दिलेली अट असते, दिलेल्या अटीवरून तुम्ही इक्वेशन तयार करायचं आणि प्रॉब्लेमॅटिकली काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. आणि लक्षात हे उपयोजनमध्ये बघा की तुम्हाला पुस्तकामध्ये 5 प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. करेक्ट. म्हणजे सोडून दिलेले आहेत ते 5 प्रॉब्लेम. त्या 5चे 5 प्रॉब्लेम तुम्ही पहिले वहीत लिहायचे आणि मग नंतर मी जे एक्झरसाइज घेईन ती लिहायला सुरुवात करायची आहे. लक्षात फोटो पाठवता लक्षात घ्या ऑलवेज. यू कॅन राईट द 5th ऑल्सो वॉट एव्हर प्रॉब्लेम हाऊ मेनी. You have to get 5th problem, 5 problem. You can solve first this problem and then solve exercise. पहिले काय करायचं तुम्ही ते 5 जे प्रॉब्लेम ते वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि मग एक्झरसाइज सॉल्व्ह करायची आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम तुम्हाला आहे प्रॉब्लेम नंबर 3. कुठला आहे? तिसरा आहे आणि कुठला आहे? 5वा. लक्षात सॉल्व प्रॉब्लेममध्ये IMP प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 3 आणि प्रॉब्लेम नंबर 5. म्हणजे उदाहरण 3 आणि उदाहरण 5. हे उदाहरण 3 आणि उदाहरण 5 हे पेपरला विचारले जातात. लक्षात त्यामुळे 3 आणि 5 हे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व एक्झाम्पल मधले कसे आहेत महत्त्वाचे आहेत. लक्षात आपण टॉपिकचं नाव देऊया ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. मराठीमध्ये काय आहे? एक सामयिक समीकरणांचे उपयोजन. एक सामयिक समीकरणाचे उपयोजन आले. आणि मी तुम्हाला सांगितलं की परत सांगतो की हे 5 प्रॉब्लेमचे 5 प्रॉब्लेममध्ये तिसरा आणि 5वा कसा प्रॉब्लेम तुम्हाला IMP आहे लक्षात ठेवायचं आहे. कारण त्याला काय करायचं आहे IMP स्टार करून ठेवायचं आहे. आता सराव संच प्रॅक्टिस सेट आपण काय करूया 1.5 1.5 घेऊया. प्रॅक्टिस सेट 1.5 मराठीमध्ये सराव संच 1.5 आणि तुमचा आधार कुठला आहे लास्ट प्रॅक्टिस सेट आहे या चॅप्टरचा. करेक्ट. आता काही मुलांकडे पुस्तक नाही आहे बऱ्याच मुलांकडे. मग आपण काय करूया सुरुवातीला हे जे प्रॉब्लेम आहेत हे तुम्हाला मी लिहून देईन. मग जर तुम्ही मला व्हॉट्सअप किंवा पर्सनल पाठवायचं आहे त्याच्याखालीच एक नोट पाठवायचे आहेत की पुस्तक कोणाकडे नाही येते. आणि लक्षात मग त्या पुढचे प्रॉब्लेम मी तुम्हाला लिहून देईल. साईकडे असेल तर काय करू आपण तर प्रॉब्लेम नंबर टाकत जाईल आणि डायरेक्ट मी तुम्हाला ॲन्सर सांगत जाईल. पण आता पहिले प्रॉब्लेम आपण काय करूया लिहून घेऊया. पहिला प्रॉब्लेम आहे 2 numbers differ by 3. पहिली सिमिलरली 2 numbers differ by 3. The sum of twice the smaller number twice the
smaller number and thrice the greater number and thrice the greater number is 19. Find the number. मराठीमध्ये बघा काय आहे. दोन संख्यांमधील फरक दोन संख्यांमधील तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट मोठ्या संख्येची तिप्पट व्यवस्थित लिहू आपण ते. आणि लहान संख्येचे दुप्पट आणि दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर त्या संख्या शोधा. तर त्या संख्या शोधा. ॲन्सर आपण काय करूया आता पुढच्या पेजवर देऊया. ॲन्सर बघा. आता त्यांनी दोन संख्या दिल्या आहेत. एक ग्रेटर नंबर आहेत, एक संख्या मोठी आहेत आणि दुसरी संख्या कशी आहेत लहान आहेत. आणि लक्षात तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग आता बघा आपण काय करूया आता एक्स हा ग्रेटर नंबर मानूया आणि वाय हा कुठला स्मॉलर नंबर मानूया. मराठीमध्ये बघ इंग्लिशमध्ये बघा पहिले. लेट द greater number be x and the smaller number be y. करेक्ट. मराठीमध्ये काय आहे मोठ्या आणि लहान संख्या. समजा मोठी संख्या x आणि लहान संख्या y मानू. लक्षात मोठी संख्या x म्हणायची आणि लहान संख्या y म्हणायची. आता तुम्हाला पहिली कंडिशन काय दिली बघा. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन मराठीमध्ये काय लिहायचंय. दिलेल्या पहिल्या अटीनुसार. आता मी प्रॉब्लेमकडे जाणार आहे आणि ज्या ठिकाणी तुमची कंडिशन असेल किंवा अट असेल त्या ठिकाणी मी अंडरलाईन करा. लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनी प्रत्येक तुम्ही कुणी करायचं नाहीये फक्त मी करायचं. बघा पहिली कंडिशन काय आहे की 2 नंबर्स डिफर बाय वॉट 3. फरक किती आहेत दोन संख्यांमधील किती आहेत 3 आहेत. मग पहिल्या कंडिशननुसार बघा काय होईल आता.
एक्स मायनस वाय इक्वल्स टू 3. याला किती नंबर नाव द्यायचं? एक नंबर. आता यात परत दुसरी पण कंडिशन असते. मग देअरफॉर अगेन या कंडिशन्स का बरं असतात की तुम्हाला इक्वेशन तयार करायचं असतं. यू हॅव टू प्रिपेअर इक्वेशन. तुम्हाला समीकरण तयार करायचं असतं, म्हणून तुम्हाला ह्या कंडिशन किंवा अटी दिलेल्या असतात. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, मराठीमध्ये दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट काय आपण बघूया आता. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. कसे आहे? ट्वाइस द स्मॉलर नंबर. तुमचा स्मॉलर नंबर काय आहेत? वाय आहे. अँड वॉट? थ्राइस द ग्रेटर नंबर. करेक्ट. मोठ्या संख्येची काय? तिप्पट. आणि लहान संख्येची दुप्पट. तुमची मोठी संख्या काय आहे? इथं वरती लिहितो बघा मी, एक्स. याची काय? तिप्पट. करेक्ट. म्हणजे 3x. लहान संख्येची दुप्पट, ट्वाइस, म्हणजेच काय झाले? 2y आलेलं आहे बघा. मोठ्या संख्येत तिप्पट मीन्स वॉट? थ्राइस अ ग्रेटर नंबर. आणि लहान संख्येची दुप्पट, सम ऑफ ट्वाइस द स्मॉल नंबर. मग 3x प्लस 2y ही काय? तुमची 19 आहे. काय आहे? 19 आहे. मग आता या ठिकाणी बघा काय आलं तुमचे? 3x अधिक 2y बरोबर 19. याला किती नंबर नाव द्या? 2 नंबर. आता जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं, इथे y ला प्लस साईन आहे, इथं मायनस साईन आहे. मग हा y कट करणं काय झालं आपल्याला? सोपं झालं. इट इज इझी टू कॅन्सल द y. सो दॅट्स वाय इथे y ला कितीने केले मल्टिप्लाय? 2 ने. इथं 2 ने आहेत का? नाही. मग समीकरण 1. करेक्ट. इक्वेशन 1 ला काय करू आपण? मल्टिप्लाय बाय 2. मग हा 2y येतील, दोघांची कसेल व्हॅल्यू सेम येईल, मग तो कट होईल. म्हणून बघा मग देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2, समीकरण 1 ला 2 ने गुणून. 2 नेच का बरं? 2y. मग या ठिकाणी काय आलं? मग देअरफॉर 2x मायनस 2y इक्वल्स टू 6. याला किती नंबर नाव द्या? 3 नंबर. आलं कसं बघा. आता या ठिकाणी आपण की तुमचा काय? x मायनस वाय इक्वल्स टू वॉट? 3. याला 2 ने मल्टिप्लाय करतो, याला पण 2 ने, याला पण कितीने? 2 ने इक्वल्स टू 2 इंटू एक्स 2x मायनस 2y इक्वल्स टू 6. मला याप्रमाणे. ओके. मग आता हे जे आहे ॲडिशन करायचे कधी पण, कारण काय? दोघांची साईन कशी आहेत? ॲपोजिट आहे. म्हणजे याची मायनस आहेत आणि याची कशी आहे? प्लस आहे. साईन जर असेल ॲपोजिट तर आपण काय करतो? ॲडिशन करतो. म्हणजे काय करतो? बेरीज करतो. आणि लक्षात काय म्हणायचं आहे? ॲड इक्वेशन 2 and 3. ॲड इक्वेशन 2 and 3. मराठीत काय म्हणा? समीकरण 2 आणि 3 यांची बेरीज करून. मग देअरफॉर इक्वेशन 2 काय तुमचा? 3x प्लस 2y इक्वल्स टू 19. मग 3x अधिक 2y बरोबर 19 प्लस
दुसरं काय, तिसरं काय तुमचं 2x 2x मायनस 2y वजा 2y बरोबर 6. मग या ठिकाणी बघा हा प्लस मायनस काय झाला, कर झाला. म्हणून मग 3 आणि 2 5x 19 6 25 19 प्लस 6 25. मग देअरफॉर x इक्वल्स टू 25 बाय 5. 5 5 जा 25. x ची किंमत किती आली 5. म्हणजे तुमचा ग्रेटर नंबर किती आहे 5 आहे. किती आहे 5 आहे. मग आता y ची किंमत काढायची. यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. मग काय करा तुम्ही, याची किंमत समीकरण 2 मिळतात 3 मध्ये टाका. कळलेत? किंवा आपलं एक पण सोपं आहे बघा. एक सुद्धा इक्वेशन कसं आहे सोपं आहे. कळलेत? तुमच्या मनाला ज्याच्यावर डिपेंड्स ऑन यू. आपण काय करूया, हे टाकूया कशामध्ये, याच्यात टाकूया. थोडंसं आपण जरा डिफरंट घेऊया, 2 मध्ये टाकूया. Substituting the value of x equals to 2 in equation 2. आता आपण 1 आणि 3 का घेतलं नाही बघा. या ठिकाणी बऱ्याच मुलांचे मिस्टेक होतात. हे मायनस साईन आणि हे कटच करत नाही, मुलं असेच ठेवतात आणि इकडे त्याला साईन बदलत नाही, म्हणून आपण हा घेतला नाही. तसंच 1 नंबरला काय आहेत, या ठिकाणी परत वायला मायनस साईन, हा इकडे जाईल, मग परत ते मुलं साईन चेंज करत नाही. तुम्हाला सांगा तुम्हाला तर फॉर एक्झाम्पल कसं आहे मी ते. त्यामुळे आपण काय करूया, इक्वेशन नंबर 2 घेऊया. तो गोंधळ होत नाही मुलांचा. इक्वेशन नंबर 2 काय तुमचा, की 3x प्लस 2y इक्वल्स टू 19. 3 x ची किंमत 2 प्लस 2y इक्वल्स टू व्हॉट 19. आले 3 2 जा 6 प्लस 2y इक्वल्स टू 19 प्लस 2y. सॉरी x ची किंमत किती 5 आहे का, हो सॉरी, या ठिकाणी 5 येईल, काही 5 इथे पण काही 5 येईल. x equals to 5 in equation 2. इक्वेशन 2 काय तुमचं 3 into 5 plus 2y equals to 19. 5 3 15 plus 2y equals to 19. 19 minus 15 4. y equals to 4 by 2. y ची किंमत तुमची किती आली 2 आली. किती आली 2 आलेली आहे. मी तुम्हाला म्हटलं पहिले आपण बघा असं पण तुम्ही घेऊ शकता, 1 नंबर मध्ये घेऊ शकता. 1 नंबर काय, x minus 3y equals x minus y equals to 3. मुलं चुकता पुढे बघा, x minus y equals to 3. x किती आहे तुमचा 5 मायनस y. मग इथं मायनसच मुलं लिहित नाही, मग मायनस वाय मायनस 2 आणि मायनस मायनस साईन कटून काय होतो वाय. या ठिकाणी मुलं खूप गोंधळ करतात या चिन्हांना. कळले? म्हणून यू कॅन गो ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. ओके, आपण काय करूया, इरेज करूया. मग बघा x ची किंमत भेटली तुम्हाला, y ची किंमत भेटली, करेक्ट. मग काय म्हणू आपण, मग देअरफॉर
the required numbers are 5 and 2. ग्रेटर रूटला आपण x मांडला, स्मॉलर y मांडला, म्हणून काय आहेत तुमचे, म्हणून त्या मिळणाऱ्या संख्या पाच आणि 2 आहे. चेक पॉइंट. बरेच मुले चेकचं स्पेलिंग कोणीतरी चुकतायत, CHCK, चेक, पडताळा. पहिलेच इक्वेशन घेऊया आपण, x मायनस वाय इक्वल्स टू 3. x काय तुमचा 5, y काय 2 इक्वल्स टू 3, मग 3 इक्वल्स टू 3. करेक्ट. तुमचे आन्सर काय आहेत, बरोबर आहे. तर लक्षात अशा प्रकारे तुमचे हे ॲप्लिकेशनमध्ये प्रॉब्लेम असतात, उपयोजनमध्ये प्रॉब्लेम असतात. आता आपण प्रॉब्लेम नंबर 2 घेऊया. थोडा सिस्टमॅटिक आहे तो. क्वेश्चन 2 इंग्लिशमध्ये काय, कंप्लीट द फॉलोइंग. ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम आहे हा. मराठीमध्ये काय म्हटलं आहे, कृती पूर्ण करा. आता कृती बघा तुम्हाला कशी दिली आहे त्यांनी. या टाईप ॲक्टिव्हिटी आहेत. आता आपण काय करूया, प्रॉब्लेम या ठिकाणी लिहून घेऊया. या ठिकाणी काय दिलं बघा तुम्हाला, 2x प्लस वाय प्लस 8, 2x अधिक y अधिक 8. या ठिकाणी काय दिले, 2y. इथे काय दिले, 4x वजा 8, आणि इथं काय दिले, x अधिक 4, x प्लस 4. इंग्लिशमध्ये काय म्हटलंय, आय एम अ रेक्टँगल. करेक्ट. मराठीमध्ये काय म्हटलंय, मी आयत आहे, मी आयत आहे. इकडे काय म्हटलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. मराठीमध्ये काय म्हटलंय, x आणि y च्या किमती काढा. आणि काय म्हटलं, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. फाइंड माय पेरिमीटर
अँड एरिया. मराठीमध्ये काय आहे? माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. त्याला आपण स्टार करूया. स्टार कशाबद्दल करायचा आहे? की हा कसा आहे तुमचा ॲक्टिव्हिटी बेस आहे, म्हणजे कृती पूर्ण करा या टाईपचा प्रॉब्लेम आहे. पण लक्षात. मग या ठिकाणी बघा आता की रेक्टँगल दिलेले आहेत. व्हॉट इज अ रेक्टँगल? रेक्टँगल म्हणजे आयताच्या काय असतात? सम्मुख बाजू कशा असतात? सारख्या असतात. म्हणजेच काय? ऑपोजिट साईड्स या कशा असतात? तुमच्या इक्वल असतात. आलं लक्षात. मग इक्वल म्हणजे कुठलं बघा? 2y = 4x+4. 2y बरोबर म्हणजे बघा मी पेन करतोय ही बाजू आणि ही बाजू कशी आहेत? सारखी आहे. तशीच ही बाजू आणि ही बाजू कशी असतात? समजा रेक्टँगल तुम्ही काढा. इथे काढून घेऊ आपण. या साईडला रफमध्ये काढतोय रेक्टँगल. ही बाजू आणि ही बाजू कशी असते? सारखी असते. आणि ही बाजू आणि ही बाजू कशी असते? सारखी असते. याचा अर्थ बघा, इथे बाजू काय दिली तुम्हाला? x+8 आणि ही काय दिली तुम्हाला? 4x - y. म्हणून मग 2x + y 8 बरोबर काय झालं तुमचे? 4x - y. तसे तुमची ही साईड काय? 2y 2y ही काय तुमची? x+4. मग दुसरं काय? 2y = what? x+4. आलं हे. मग आता याच्यावर आपल्याला 2 समीकरणे मिळतात. मग आपण काय करूया? हे समीकरण आता फाइंड करूया. ओके. आन्सर बघा. आन्सर मध्ये ऑपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. मराठीत काय आहे? आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. लक्षात. मग त्यानुसार बघा आता एक एक घेऊया आपण इक्वेशन तयार करताना. मग देअरफॉर 2x + y +8 2x + y बरोबर काय झाले? 8. करेक्ट. मग इक्वल्स टू 4x - y. आलं या ठिकाणी. मग देअरफॉर एक काम करा, तिकडे जाऊ द्या, म्हणजे काय होतं तुमचे प्लस होते. म्हणलेत मग 8 4x हा प्लस आहे, इकडे काय होईल? -2x. हा तुमचा -y. हा प्लस y इकडे काय होईल? -y. म्हणून मग 8 4तून 2 गेले 2x. इथे एक असतो, इथे एक असतो, आपण तर पकडत नाही, पण कन्सिडर असतो करायला. y आणि y किती झाले? -2y. आता काय करू आपण? डिव्हायडिंग both side by 2. मराठीत दोन्ही बाजूस 2 ने भागून. मग येणार आपण इक्वेशन बघा काय दिले आहे तुमचं?
8 2x मायनस 2y समजून घे. याला 2 ने डिवाइड केलं, याला पण 2 ने आणि याला पण 2 ने. सॉरी, हा 2 2 काय झाला कट, हा 2 2 काय झाला कट, 2 4 जा 8 म्हणून 4 इक्वल्स टू एक्स मायनस वाय. मग आपण इतर घेऊन घ्यायचं, उलट लिहून घ्यायचं. म्हणजे बघा एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. आपल्या सोप्या पद्धतीसाठी याला किती नंबर नाव द्यायचं, 1 नंबर. तसेच अल्सो तसेच आता दुसरी साईड बाकी, ही आणि ही. म्हणजेच बघा एक्स प्लस 4 इक्वल्स टू वॉट, 2y. मग देअरफॉर एक्स ॲज इट इज, हा इकडे उद्या प्लसचा काय झाला मायनस, आणि ह्या प्लसचा काय झाला मायनस. याला 2. आता काय करा, या दोनामधून हा एक जर वजा केला तर तुम्हाला काय होईल, एक्स एक्स का म्हणजे कट वायचे मिळेल. आपण वजा खबर पडतो वाय वी कॅन डू सबट्रॅक्शन बिकॉज इथं पण साईन कुठली असते प्लसची, इथं पण कुठली आहे प्लसची आहे. आणि साईन जर सारखे असेल, चिन्ह जर मी कसं तुम्हाला सांगितलंय की काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे काय करायचं, वजाबाकी करायची. आलं लक्षात. मग काय म्हणू, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. मराठीमध्ये समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करून. लक्षात. मध्ये अर्थ एक्स मायनस वाय, एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4 मायनस एक्स मायनस 2y मायनस 4 प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस. तुमचा एक्सेस काय झाला कट, कारण हा प्लस मायनस कट होऊन जाईल. दोनामधून एक वाय गेला, किती उरले फक्त वाय. चिन्ह मोठ्या संख्येला कुठला आहे, प्लसचा करू तर प्लस घेतला. आणि 4 चिन्ह हे वापरायचे खालचे, लक्षात ठेवा. चिन्ह वापरायचे काय खालचे. 4 प्लस 4 किती झाले 8 झाले. किती झाले 8. मग देअरफॉर वायची किंमत तुमची किती आलेली 8 आलेली आहे. मग आता ह्या वायच्या किमतीवरनं आपण काय काढूया, एक्सची किंमत काढूया. मग पुट किंवा सबस्टिट्युटिंग y equals to 8 in equation 1. समीकरण 1 मध्ये y बरोबर 8 ठेवून मग इक्वेशन 1 फक्त बघूया आपण काय आहे. एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4. मग देअरफॉर एक्स मायनस वायची किंमत 8 बरोबर 4. म्हणून एक्स इकडे काय होईल प्लस 8 होईल. 8 आणि 4 12. मग आता बघा आयताचं क्षेत्रफळ किंवा परिमिती काढताना तुम्हाला लांबी काढावं लागेल. म्हणजेच काय काढावं लागेल, ही लांबी आणि ही रुंदी. पण ही लांबी काढताना काय केलं, तुम्हाला इक्वेशन दिलेले आहेत. कुठल्या दिलेले आहेत तुम्ही, 2x प्लस वाय काय प्लस 8. कुठली तरी घ्या, कारण दोघे सारख्याच असतात.
किंवा हे घ्या 4x, एक तर ही घ्या किंवा ही घ्या. याच्या एक्स आणि वायच्या किमती काढा, तुम्हाला लांबी मिळत. तसेच तुमची काय तर रुंदी आहे लेंथ. पण मग आता आपण काय करूया, पहिले लेंथ काढून घेऊया. आलेले मग या ठिकाणी बघा आता नाव आता लेंथ ऑफ रेक्टँगल आयताची लांबी बरोबर कुठली तुम्ही घेऊ शकता, ती वरची घेऊ शकता. कुठली 2x प्लस वाय इक्वल्स टू 8, दोघांनी पण किंमत सारखीची. आपण काय करूया, एक्झाम्पल नंतर घेऊया. बघा या ठिकाणी काय आलं तुमचे 4, एक्सची किंमत किती आहे 12 मायनस वाय किती आहे तुमचा 8, 48 मायनस 8 इक्वल्स टू किती दिली तुमची 40. बघा दुसरी तुम्हाला काय दिली लांबी, ही दिली आहे. काय दिली आहे 2x प्लस वाय प्लस 8, ही पण दिली आहे अपोजिट साईड. आणि तुम्ही कुठली पण घ्या, काय सारखीच आहे. याच्यात जर तुम्ही एक्सची किंमत टाकली, किती आहे एक्सची किंमत 12, वाय किती आहे 8 अधिक 8 24, 8 प्लस 8 इक्वल्स टू किती दिली तुमची 40. तर तुम्ही कशात पण घ्या, व्हॅल्यू चेंज होणार नाही. आता ब्रीथ रुंदी काढून घेऊया. मध्ये ब्रीथ ऑफ रेक्टँगल मराठीत काय आयताची रुंदी. आता रुंदीकडे जाऊया आपण. आयदर यू कॅन टेक 2y और x प्लस 4, तुम्ही कुठले घेऊ शकता दोघांपैकी. आपण 2y घेऊया, सोपं तिकडे जायचं. काय 2y 2 इंटू 8 किती आली तुमची ही 16 आली. किती आली 60. मग आता आयताची परिमिती 2, लांबी अधिक रुंदी 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ. मग आता पहिले काय करूया, पेरिमीटर घेऊया. रेक्टँगल मराठीमध्ये काय आहेत, आयताची परिमिती. सूत्र बघा काय आहेत, 2 लेंथ प्लस ब्रेथ. मराठीत काय आहेत 2 लांबी अधिक रुंदी. लांबी तुमची किती आलेली आहे 40. मग इथं चेक करू आपण, करेक्ट 40. रुंदी ब्रेड किती आलेली आहे 16. 2 इंटू वॉट युअर 56, 40 आणि 16 किती 56 होता. 112 युनिट्स आहेत पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. मराठीत काय आयताची परिमिती. याला आपण काय खाली दिलं आपण, पण आपण मी तुम्हाला सांगितलं काय करायचं, बॉक्स करायचा, काय मला द्यायचं म्हणजे पेपर चेक करतो त्याचं लक्ष कुठे जातं, याच ठिकाणी जातं. आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे, एरिया काढायचा आणि क्षेत्रफळ काढायचं आहे. ते नेक्स्ट पेजवर घेऊ. एरिया ऑफ रेक्टँगल मराठीमध्ये काय, आयताचे क्षेत्रफळ. ते काय तुमचं लेंथ इंटू ब्रेथ.
मराठीमध्ये लांबी गुणिले रुंदी. तुमची लांबी किती आहे? लेंथ 40 आहे. रुंदी किती आहे तुमची? 16. 16 चोक 64. इथं युनिट म्हटलेलं आहे. इथं मराठीत एकक म्हणा ना, एकक. 16 चोक 64 स्क्वेअर युनिट्स. मराठीत काय तुमचे? चौरस एकक. एरिया ऑफ रेक्टँगल. मराठीमध्ये काय आहेत? आयताचे क्षेत्रफळ. आता हे युनिट कसं येतं बाबा तुम्हाला सांगतो मी. युनिटमध्ये बऱ्याच मुलांचा गोळ आहे, दिलेलं नाहीये म्हणून बघा आपण काय करतोय, लेंथ इंटू व्हॉट? ब्रेथ. लांबी गुणिले काय? रुंदी. आता त्या लांबीचं काय म्हटलंय आपण? युनिट म्हटलेलं आहे. आणि ब्रेथ पण काय म्हटलंय? युनिट. म्हणजेच काय? एकक गुणिले एकक. हा गुणिले आहेत म्हणजे याचा काही स्क्वेअर आहे. पण आपण कसं लिहितो युनिट? हे स्क्वेअर युनिट. मराठीत काय म्हणते याला? चौरस एकक. आलं हे युनिटचं. मग आता खाली आन्सर लिहिताना कसं लिहायचं आहे? मग देअरफॉर एक्स इक्वल्स टू किती आलंय तुमचे? 12. एक मिनिट, लेट मी सी. आणि वाय किती आहेत? 8. and y equals to 8. Perimeter of rectangle is units and area of rectangle is 640 square units. मराठीमध्ये काय बघा? आणि y बरोबर 8. चौरसने आयत आहेत. आयताची परिमिती 112 एकक आणि आयताचे क्षेत्रफळ 640 चौरस एकक आहे. बघा या ठिकाणी परत तुम्हाला सांगतो मी की या चॅप्टरच्या मधले हा टॉपिक आहेत उपयोजन ॲप्लिकेशन. याचे सॉल्ड एक्झाम्पल, सोडलेले उदाहरणं पहिले लिहून घ्यायचे, नंतर एक्झरसाइज सुरू करायची. सॉल्ड एक्झाम्पलमधलं, सोडले उदाहरणामधलं 3रं आणि 5वं हे गणित कसं आहे? IMP आहे. याच्यानंतर उरल्याच्यामध्ये किती आहेत? 4 प्रॉब्लेम आहेत. हे आपण उद्या किंवा परवाच्या लेक्चरला किंवा उद्याच्या लेक्चरला आपण संपवून टाकूया, मग करूया. ओके, काय करायचं लक्षात आजच्या ठिकाणी फक्त एवढंच.